नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अनलायझरचं ॲप डाउनलोड करा. आम्ही 2-3 दिवसापासून सातत्यानं जे व्हिडिओ करतो आहोत, आज एक सकाळी व्हिडिओ टाकलेला होता की अजून चिता विझली नाही तर राजकीय चिंता सुरू झाली म्हणून, आणि ते तशाला तसंच चित्र आता दिसून येत आहे. तुम्हाला वाटेल की मी प्रत्यक्ष राजकीय व्यक्तींच्या बाबतीतलं बोलतो आहे. ते आहे, पण ते अर्धाच भाग आहे. मी तुम्हाला आता एका वर्तमानपत्राचं हेडिंग दाखवतो. वर्तमानपत्राचं नाव सांगत नाही आणि सांगायची गरज पण नाही. राष्ट्रवादीवरती भाजपचं नियंत्रण. सुनेत्रा पवार यांना अजित पवार यांच्या जागी उपमुख्यमंत्रीपदी घेण्याचा निर्णय झाला, आणि त्याच्या बाबतीतलं एक अतिशय स्पष्ट, कुठलीही संदिग्धता नसणारं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं केलेलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पवार कुटुंबियांनी निर्णय घ्यावा, आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो अजित पवारांच्या नेतृत्वाखालचा होता, त्याचं नाव राष्ट्रवादी काँग्रेस असंच घड्याळ हे चिन्ह आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे वेगळा गट आहे आणि त्यांचं चिन्ह जे आहे तुतारी वाजवणारा माणूस. पण राष्ट्रवादी काँग्रेस हा नावाचा पक्ष अजित पवारांच्या नेतृत्वाखालचा. त्यांच्या नेतेपदी कोणी असावं हा त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. पवार कुटुंबियांनी आपल्या ह्याच्यापैकी प्रतिनिधित्व म्हणून म्हणा किंवा कोणाला त्या ठिकाणी हे करायचंय, पवार कुटुंबियाचा प्रश्न आहे. हाच मुद्दा निसंदिग्धपणे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केल्यानंतर जे सध्याचा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो गट आहे, त्यांनी सगळ्यांनी मिळून सुनेत्रा पवार यांचं नाव सुचवलं. आतमधलं राजकारण काही असो, समोर जे दिसणारं चित्र असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसच्या या संपूर्ण पक्षावरती शरद पवार आणि सुप्रियाताई सुळे यांनी येऊन नियंत्रण मिळवू नये अशी इच्छा सध्या जे अजित पवारांचे सहकारी होते त्यांना वाटली असणार. कारण स्पष्ट आहे, गेले 2 दिवसापासूनच्या बातम्या तुम्ही तपासून पहा. शरद पवारांचे जे एकनिष्ठ आहेत, पक्षातले कार्यकर्ते तर सोडाच, हे लेब्रांडू पत्रकार सुद्धा, हे कायमस्वरूपी पवारांनी जे पहिलं स्टेटमेंट केलं, एक फार चांगली गोष्ट केली पवारांनी, की हा घातपात नाही, अपघातच आहे, त्या चर्चा थांबव. त्यानं हेच अस्वस्थ झाले. कारण की ह्यांना जर समजा ते घातपाते म्हणलं असतं, तो विषय पुढे गेला असता, राज्यामध्ये अस्वस्थता पसरलेली असती, राजकीय दृष्ट्या अस्थिरता आली असती वगैरे वगैरे. हे जे काही स्वप्न पडू लागले होते ना ह्या सगळ्यांना, पवारांनी त्यांच्या पातळीवरती एक विषय मिटवला. त्याच्यानंतर सुप्रियाताई सुळे ज्या पद्धतीनं त्या सगळ्या अंत्यविधी आणि त्या सगळ्या प्रकरणामध्ये पुढाकार घेऊन सगळं नियोजन करत होते असं चित्र दिसत होतं किंवा हे बोलत होते. त्याच्यावरती वेगवेगळे व्हिडिओ, भाऊ तोरसेकरांचा पण व्हिडिओ आहे. आता ही त्यांच्या कुटुंबातली गोष्ट आहे, पण त्याचा राजकीय अर्थभर तोही लावा, त्याच्याबद्दल काहीच नाही. सगळे जे स्टेटमेंट आलेले आहेत, राजेश टोपे माजी मंत्री ते बोललेले आहेत, जयंत पाटील ते बोललेले आहेत, त्याच्यानंतर कमल किशोर कदम माजी मंत्री ते बोलले. सगळे शरद पवार गटातलेच लोक वारंवार दोन्ही गट एकत्र कसे आले पाहिजेत आणि अप्रत्यक्षरित्या सूत्र ही पवारांकडे म्हणजे सुप्रियाताई सुळेकडे असली पाहिजे असं हे सुचवायला लागले, प्रत्यक्ष बोलायला लागले. ह्याच्या नेमकं उलट अजित पवार गट जो प्रत्यक्ष सत्तेमध्ये सहभागी आहे, त्यांच्यापैकी कुणीही कसलंही अधिकृत स्टेटमेंट केलेलं नाही. अतिशय सावधगिरीनं त्यांची सगळी वक्तव्य आहेत. म्हणजे हे क्लिअर कट दिसत होतं की सत्तेमध्ये जे आहेत ते सगळे आपल्या सत्तेतला वाटा आपलेच एक काळचे सहकारी असलेल्या कोणालाही द्यायला तयार नाहीत. श्रीमंत कोकाटे मला वाटतं आणि स्वतः अजितदादा आता ह्या 2 जागा रिकाम्या झालेल्या आहेत मंत्रिमंडळातून, राष्ट्रवादीच्या कोट्यातल्या अजित पवार गटातल्या. त्या कशा आणि काय भरायच्या हा पूर्णपणे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा प्रश्न आहे. त्यांना हे स्वतः बरोबर येऊ द्यायला का तयार नाहीत? कारण तसं केलं तर त्यांना सत्तेतला वाटा द्यावा लागेल. आणि मी परत तुम्हाला सांगतो, जो गुरुमंत्र अजित पवारांनी आपल्याच काकाकडून घेतला, पवारांनी 1978ला पहिल्यांदा काँग्रेस फोडून जनता पक्षाबरोबर सरकार स्थापन करत असताना तेव्हापासून ते आत्तापर्यंत कायमस्वरूपी सत्तेशी जवळीक असल्याच्या शिवाय आपल्याला आपला पक्ष सांभाळता येत नाही किंवा वाढवता येत नाही, हे त्यांनी दिलेला गुरुमंत्र जो अजित पवारांनी उचलला. मी जुना आता काढत बसत नाही परत.
आणि अजित पवारांनी 2019ला प्रयत्न केला, आधी पहिले 84 दिवसाचा, आणि त्याच्यानंतर 84 दिवस नाही, 84 तास, 84 तासाचा आधी प्रयत्न केला, ते फसलं. 2023मध्ये अधिकृतरित्या जवळपास सगळ्याच पक्ष बरोबर जाऊन सत्तेमध्ये आपण राहून आपला पक्ष टिकवला. इतकंच नाही, अजित पवारांचं नेता म्हणून जे मोठेपण किंवा त्यांची जी लिटमस टेस्ट झाली होती ती 2024च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूक. लोकसभेमध्ये त्यांना काही विशेष यश मिळालं नाही, पण त्यांना खचून न जाता हातातली सत्ता नीटपणे राबवून 2024च्या विधानसभेमध्ये, नंतर नगरपालिकांमध्ये त्यांनी आपल्या पक्षाला शरद पवारांच्या गटापेक्षा लखलखीत असं यश मिळवून दाखवलं. आता जी अडचण आहे, हे सगळे लेब्रांडो पत्रकार हे जे भाजपचं कसं काहीतरी काय नाक कापल्या गेलं पाहिजे किंवा राजकीय दृष्ट्या भाजपचा सत्यानाश कसा झाला पाहिजे असे यांना दिवसाढवळ्याचे स्वप्न पडतात. त्यांना असं स्वप्न पडलं की ह्या निमित्ताने अजित पवारांच्या दुःखद निधनाच्या नंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एक व्हाव्यात. ह्या एक व्हाव्यात ही सदिच्छा व्यक्त केली असती तरी आपण समजू शकतो, पण ह्या दोन्ही काँग्रेस एक व्हाव्यात आणि त्याचं नियंत्रण शरद पवारांकडे असावं, त्याची सूत्र प्रत्यक्षामध्ये समोर सुप्रियाताईंनी हलवावी, आणि म्हणजे ते भाजपला कसे भारी पडतील. म्हणजे अजित पवारांच्या बाबतीमध्ये यांचं काय अक्कल नाही, जे आता बोलायला तयार नाहीत की अजित पवार हे कसं भाजपला मॅनेज झाले होते. वस्तुतः अजित पवारांनी एक का होईना आमदार जास्तीचा निवडून आणून दाखवला. 41 आमदार निवडून आलेले होते, आधीच्या पेक्षा जास्तीचे. हे सगळं स्पष्ट दिसत असताना समोर म्हणजे ही जी काय परिस्थिती आहे ना, तुम्हाला मी सांगतो, अजित पवार हे 40 आमदार घेऊन बाहेर पडले आणि नंतर 41 निवडून आणले, म्हणजे त्यांनी त्यांची जी एक स्ट्रेंथ आहे ती सिद्ध केली. आता अगदी माझ्या मराठवाड्यातलाच एक आकडा आमच्या पत्रकारांनी दिलेला आहे. 11 नगराध्यक्ष आणि 300 पेक्षा जास्त नगरसेवक या मराठवाड्यातून अजितदादांनी निवडून आणलेले होते नगरपालिकेला. मग आता आणि हे सगळं आपले सगळे कार्यकर्ते सत्तेच्या शिवाय आपल्याला बांधून ठेवता येत नाहीत, हा आपल्याच काकाचा गुरुमंत्र घेऊन अजितदादांनी त्यांचा पक्ष बांधून दाखवला. जनतेमध्ये गेले, जनतेचं त्याच्यावर शिक्कामोर्तब झालं. विधानसभा निवडणुकीमध्ये अजितदादांना मिळालेलं यश हे त्यांच्या नेतृत्वाला सर्वसामान्य मतदारांनी दिलेली पावती होती. ज्या पद्धतीने एकनाथ शिंदेच्या ह्याला लोकांनी पावती दिली आणि उद्धव ठाकरेंपेक्षा हा खरा शिवसेनेचा कसा वारस हे मतदानातून सिद्ध केलं, कोर्ट कचेऱ्या नाही. मग हे सगळं समोर दिसत असताना आता त्या सगळ्या गटांनी असा निर्णय घेतला की आपण सुनेत्राताई पवार यांना उपमुख्यमंत्रीपदी बसवूयात, त्यांची गटनेतेपदी निवड करूयात. मग त्यांना कुठल्या तरी विधान परिषदेवरती म्हणा किंवा प्रत्यक्ष अजितदादांची जी जागा रिकामी झाली त्या ठिकाणी पण त्या बिनविरोध निवडून येऊ शकतात, सगळ्यांनी प्रयत्न केले तर आमदार म्हणून. हे सगळं समोर दिसत आहे. हे सगळं असं असताना सुद्धा ह्यांनी बसल्या बसल्या याही म्हणजे या शोकाच्याही 2 दिवसामध्ये म्हणून मी तुम्हाला ती बातमी दाखवली आणि त्याच्यावरती कसं मोदी आणि अमित शहाचा कसं नियंत्रण आहे, त्याच्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कसा हलतो आहे. काय हसायची गोष्ट आहे किंवा ह्यांच्या बुद्धीची किती कीव करावी. ज्या चंद्रबाबूच्या नायडूच्या नावाने ह्यांनी बोटं मोडले होते त्या चंद्रबाबूला ह्यांनीच उकसवलं होतं. ते चंद्रबाबू मोदी सरकारच्या विरोधात अविश्वास ठराव आणण्यापर्यंत गेले, मग त्यांचा पराभव झाला, मग त्यांना राजकीय शहाणपण सुचलं, त्यांनी भाजपबरोबर जुळून घेतलं, स्वतःचाही फायदा करून घेतला, पक्ष निवडून आणला आणि केंद्रामध्ये सुद्धा त्यांनी पाठिंबा देऊन त्यांचं जे काही सगळं राजकीय जीर्णोद्धार जो केला होता भाजपने त्याची परतफेड अंशतः केली. ज्या नितीश कुमार यांची तब्येत खराब झालेली होती त्या नितीश कुमार यांना त्यांचं पद आणि त्यांच्या पक्षाला कुठलाही धोका पोहोचू न देता संख्या जास्त असतानाही परत त्यांनाच मुख्यमंत्रीपदी बसून त्यांचं पुनर्वसन एका पद्धतीनं करून हे ज्या सगळ्या चर्चा चालू होत्या की 2 कुबड्यावरती वाजपेयीचं सरकार मोदींचं सरकार चालू आहे ते कधी कोसळू शकतं. आता सुद्धा या सगळ्या दुःखाच्या प्रसंगी तुम्ही निर्णय घ्या, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असं म्हणल्याच्या नंतर जेव्हा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसनी सुनेत्रा पवार यांना नेता म्हणून निवडायचा निर्णय घेतला, ह्याच्यामध्ये तुम्ही कसं काय त्याच्यावरती काही आक्षेप घेऊ शकता किंवा तुम्ही कसं काय बोलू शकता किंवा त्या निवडायच्या आधीच तुमच्याच मनातले जे मांडे सगळे चालू आहेत आणि तो निर्णय घेतल्याच्या नंतर आता हा व्हिडिओ तुमच्या समोर येतोय 4 वाजता, त्याच्यानंतर घंट्याभरातच त्यांचा शपथविधी आहे 5 वाजता. मग त्या मिरच्या ह्यांना का झोंबायला लागल्यात?
अजितदादांचा जो सगळ्याच्या सगळा गट होता, सगळे जे ज्येष्ठ नेते होते, पेशवाईमध्ये ते बारभाईचं कारस्थान म्हणतो ना आपण, एक नेता नाही म्हणून सगळ्यांनी एकत्र यायचं आणि ते चालवायचं, त्या पद्धतीनं सगळे ज्येष्ठ नेते एकत्र आले आणि सुनेत्राताईंकडे त्यांनी ती धुरा सोपवली. त्यांना त्या ठिकाणी नेतेपदी बसून आता त्यांच्या हाताखाली काम करायचा निर्णय घेतला. ह्यांना का झोंबलं हे? आज जे पत्रकार अशा बातम्या लावतात त्यांनी ह्याचं उत्तर द्यावं की स्वतः शरद पवारांना 2019च्या दोन्ही निवडणुका, लोकसभा विधानसभा महाराष्ट्रातल्या आणि 24च्या पण दोन्ही निवडणुका, ह्यांच्यामध्ये लखलखीत असं यश का नाही लाभलं? 19ला तर एकत्र होतं राष्ट्रवादी काँग्रेस. 2004ची एक फक्त विधानसभा ज्याच्यामध्ये शरद पवारांना काँग्रेसपेक्षा 2 आमदार जास्त निवडून आणता आले, 71 आमदार आले. सगळं एकत्र असताना काही फाटाफूट झालेली नव्हती. केंद्रामध्ये पण सरकार होतं, खाली सरकार होतं. एवढं असताना सुद्धा 2004ला जास्तीत जास्त 71 आमदार निवडून येता आले. 2009ला दोन्ही ठिकाणी सत्ता असताना सुद्धा परत ती पोझिशन आहे तीच गाठता नाही आली. मग आता जे राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजित पवार गटावरती भाजपचं नियंत्रण अशा बातम्या लावत आहेत, त्यांनी ह्याचं उत्तर द्यावं की तेव्हा पवारांवरती कोणाचं नियंत्रण होतं? कोणी मुसक्या आवडल्या होत्या पवारांच्या? कोणी पवारांना पुढे जाऊ दिलं नाही. आज यांना ज्या पद्धतीनं असं वाटत होतं की राष्ट्रवादी काँग्रेसचे एकत्रीकरण होऊन तो सगळा अख्खाच्या अख्खा पक्ष पवारांच्या ताब्यात यावा, पवारांच्या ताब्यात येण्याबद्दल यांना काही नाही, हे तर पवारांचे पेड आहेत ती गोष्ट वेगळी, पण त्या निमित्तानं भाजपला काहीतरी अपशकुन करावा. आम्ही एक स्पष्ट व्हिडिओ आधी केलेला होता अजितदादांच्या मृत्यूनंतर, की ज्यांना असं वाटत होतं की NDA मधून अजित पवार बाहेर पडू लागले होते. वस्तुतः आकड्याचा आधार घेतला तर अजित पवार असं समजूयात आपण आत्ता हयात आहेत आणि त्यांनी आता असा निर्णय घेतला की हे सरकार सोडायचं आणि NDAतून बाहेर पडायचं. त्यांना काहीच फरक पडत नव्हता. न राज्यातल्या सरकारला काही फरक पडत नव्हता होता, न केंद्रातल्या सरकारला काही फरक पडत होता. बरं, मूळ जे आहे यांनी ज्यांनी बातम्या लावणाऱ्यांनी ह्याचं उत्तर द्यावं की सत्ता असेल तर आपल्याला आपले हे जे सगळे काय म्हणता येईल त्याला, आपले अनुयायी जे आहेत, आपले आमदार खासदार लोकप्रतिनिधी जे आहेत, त्यांच्या विविध संस्था आहेत, ह्या सगळ्या टिकवायच्या असतील तर सत्ता पाहिजे. हे तुमच्या DNA मध्ये आहे ना, हे स्वतः पवारांनी सुचवलेलं आहे ना, किंवा पवारांनी हेच मॉडेलच्या आधारित आपला पक्ष उभा करून दाखवलेला आहे. मग अजित पवार त्याच वाटेनं पुढे जात आहेत आणि अजित पवारांच्या माघारी त्यांचे सगळे निकटचे सहकारी आणि त्यांचे कुटुंबीय यांनी असा निर्णय घेतला की आपण सत्तेबरोबर राहायला पाहिजे आणि त्याच्यासाठी कुटुंबातली व्यक्ती म्हणून सुनेत्रा पवार यांची निवड करायला पाहिजे. त्याचं यांना कशामुळे मिरची लागली? त्याच्यामुळे आम्ही म्हणतो की सुनेत्रा पवार यांची निवड करून त्या उपमुख्यमंत्रीपदून जो वार ह्या राजकीय दृष्ट्या यांनी स्वतःवरतीच एका अर्थाने करून घेतलाय, कोणी वेगळं करायची गरजच नाही, हे बोलायची गरज नव्हती. हे सगळे लेब्रांडो पत्रकार जे सगळे पवारांना विकल्या गेलेले आहेत ते परत परत सिद्ध करतात की आपण कसे पवारांच्या पेरोलवरती आहेत. इथेच थांबूयात. धन्यवाद. जागृतीचा विधायक बुरुज